ज्यावेळेस आपण उडीद वडा करायचा ठरवतो की नाही, त्यावेळेस डोक्यात हा प्रश्न हमखास येतो की अरे, माझा वडा तेलात गेल्यानंतर फुटेल का? किंवा मिश्रण जर पातळ झालं तर मग काय करू? या सगळ्या गोष्टी होऊच नाहीत, अगदी परफेक्ट असा तुमचा वडा तयार व्हावात यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे 4 तासांपूर्वी आपण 1 कप उडदाची डाळ भिजत ठेवली होती आणि 4 तासांनंतर ही व्यवस्थित अशी भिजलेली आहे. आता काय करायचं, यातलं हे एक्स्ट्राचं पाणी काढून टाकूयात. आता डाळ आपण पूर्णपणे निथळून घेतलेली आहे. उडीद वड्यासाठी जेव्हा ही डाळ आपण बारीक करतो ना, त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथं मी हे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. एवढ्या 1 कप भिजलेल्या डाळीसाठी आपल्याला किती पाणी लागतं हे आपण बघूयात. तर सुरुवातीला तर काय करायचं माहितीये का, पाणीच टाकायचं नाही. तसंच ते सुरुवातीला एकदा फिरवून घ्यायचं आणि नंतर मग आवश्यकतेनुसार थोड्याशा पाण्याचा वापर करायचा. तर इथे तुम्ही बघू शकता, एकदम छान मस्त असं हे आपण वाटून घेतलेलं आहे आणि फाईन वाटून घेतलेली सगळी डाळ या बाउलमध्ये मी काढून घेत आहे आणि तुम्हाला मी पाणी दाखवते. आपण जे अर्धा कप पाणी घेतले होतं ना, त्यातलं पण साधारण 2 टेबलस्पून पाणी या कपामध्ये शिल्लक आहे. एवढं कमी आपण पाणी वापरलेलं आहे. आता या पिठामध्ये आपण टाकत आहोत हा ओला नारळ आहे. अशा पद्धतीनं एकदम बारीक असे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. खूप जास्त टाकायचं नाहीये, अगदी थोडासा, म्हणजे साधारण 1 मोठा चमचा असेल हे सगळं मिळून. साधारण 2 चिमट हिंग, 1 हिरवी मिरची एकदम बारीक अशी चिरून घेतलेली, सोबतच कढीपत्ता, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ. आता हे ना सगळं छान असं एकत्र करून घेऊयात. वडा करायला घेताना हाताला असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हे जे बॅटर आहे ते आपल्या हाताला चिटकत नाही. आणि हे या तेलामध्ये अज्जात सोडून घ्यायचं. तेलाचं जे टेम्परेचर आहे ते मध्यम गरम आहे सुरुवातीला. हे वडे तळत असताना आपल्याला एकदम मीडियम टू लो फ्लेमवरती तळायचे. हाय फ्लेमवरती जर तळले तर वरच्या साईडनं पटकन कलर येतो, पण आतमध्ये चिकटसर राहतात. तर सुरुवातीची आपली पहिली बॅच, तिन्ही वडे छान एकसारख्या रंगावरती तळले गेलेले आपण काढून घेऊयात. तुम्ही वड्यांचा आवाज ऐकू शकता. आता वड्यांची जी साईज आहे ना, ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी कशीही ठेवली तरीही चालेल. फक्त काय होतं, जेवढा वडा आपण मोठा करेल ना, तेवढं मग त्याला तळण्यासाठी जास्त टायमिंग द्यावा लागतो. बऱ्याच जणींचं काय होतं, तेलामध्ये गेल्यानंतर हा वडा फुटतो. तर ते फुटण्याचं कारण काय, त्याच्या आतमध्ये जी उष्णता निर्माण होते ना, ती रिलीज व्हायला त्याला कुठे जागाच नसते. तर त्याच्यामुळे खोबऱ्याचे तुकडे किंवा काप तुम्हाला आवडू अगर ना आवडू तरी सुद्धा याच्यामध्ये टाकायचे. आवडत नसतील ना तर असे थोडेसे छोटे छोटे तुकडे करायचे, म्हणजे काय होतं, खाताना तोंडातही येत नाही आणि मग आपला वडा तेलात फुटत सुद्धा नाही. आणि सोबतच तुम्ही इथं आपले हे वडे बघू शकता, अजिबात तेल पिलेले नाहीयेत. छान मस्त कुरकुरीत अशा पद्धतीचे आपले हे मेदू वडे तयार झालेले आहेत. आतमधनं सुद्धा अगदी कापसासारखे हे झालेले आहेत आणि जसं की मी म्हटलं, अजिबात जराही तेल पिलेले नाहीयेत, तरीही व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत. छान अशा पद्धतीची जाळी आलेली आहे. आता ही जाळी तुम्हाला जास्त मोठी दिसली असती जर मी मोठा वडा आकारानं निवडला असता तर, पण मी पटकन तळले जावेत यासाठी अशा पद्धतीनं थोडीशी छोटी साईज धरली होती. हे बघा, छान मस्त कुरकुरीत झालेले वरच्या बाजूनं आणि आतल्या बाजूनं तेवढं सॉफ्ट अशा पद्धतीचं. चला तर मग हा उडीद वडा तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कसा झाला होता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय बाय.